नागपूर ग्रामीणमधील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 विधानसभा मतदारसंघामध्ये उभाठाणे उद्धव ठाकरे गटाने तयारी सुरू केलेली आहे। आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले आहेत। भाऊ काय सांगणार? शिवसेनेचे विभागीय नेते आमदार भास्करजी जाधव साहेब यांनी 2 दिवसाच्या अगोदर नागपूर ग्रामीणचा आढावा घेतला आणि ज्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत किंवा अपक्ष आमदार आहेत त्या ठिकाणी संभावित उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले। नागपूर ग्रामीणमध्ये आम्ही कामठी, तुमचं रामटेक आणि हिंगणा अशा प्रकारच्या 3 विधानसभेवर मागणी केलेली आहे आणि पक्षाची जय्यत तयारी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि चांगलं काम पक्ष त्या ठिकाणी करत आहे। तुम्ही जे 3 मतदारसंघ मागितले त्यापैकी 2 रामटेकमध्ये काँग्रेसनं दावा केलेला आहे, कामठी काँग्रेसचाच आहे आणि हिंगणा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्याकडे जाईल। मग असं ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कामठी या विधानसभेमध्ये सातत्यानं 28 वर्षापासून काँग्रेसचा उमेदवार पराभूत होत आहे, म्हणून या ठिकाणी नवीन संधी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही उमेदवारी द्यावी। त्या ठिकाणी 100% आम्ही तिथला उमेदवार निवडून आणू अशा प्रकारचं भास्कर जाधव साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे। रामटेक तर विशेष नाही, तो परंपरागत शिवसेनेचा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आमच्या पक्षाची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे। हिंगण्यामध्ये सुद्धा अनेक 3 निवडणुकी बघतो आपण, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पराभूत होत आहे, म्हणून त्या ठिकाणी आम्ही हिंगण्याची शिवसेना जेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती होती तेव्हा शिवसेनेच्या कोठ्यामध्ये तो मतदारसंघ होता, त्यामुळे आम्ही त्याही मतदारसंघावर दावा केलेला आहे आणि सन्माननीय पक्षनेते आमचे विभागीय पक्षनेते सन्माननीय आमदार भास्करजी जाधव साहेब यांनी 3ही मतदारसंघाचा आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आदेश दिले आहे आणि शेवट शिवसेना पक्षनेते सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे हे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य आहे। समजा हे फक्त बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी आहे की ठाम आहे तुम्ही 3 मतदारसंघात लढण्यासाठी? रामटेक लोकसभा हा आमचा परंपरागत लोकसभेचा मतदारसंघ होता, परंतु महाविकास आघाडीमुळे तो आम्ही काँग्रेस पक्षाला दिला, त्याच्यामुळे अनेक कार्यकर्ते दुखावले गेले, परंतु भाजप पक्षाला पराभूत करायचं होतं, शिंदेंच्या शिवसेनेला पराभूत करायचं होतं, म्हणून तन मन धनाने सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन काम केलं। त्याच्यामुळे तुम्हाला रामटेकचा जो विजय दिसते याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे। लोकसभा सोडली तर विधानसभा आम्ही सोडणार नाही, हा आमचा निर्धार पक्का आहे। खूप खूप धन्यवाद। लोकसभा सोडली आम्ही विधानसभा सोडणार नाही आणि 6 पैकी 3 मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं दावा केलेला आहे नागपूर ग्रामीणमध्ये। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।